तर लास्ट लेक्चर आपण फंडामेंटल ऑफ टेस्टिंग सेकंड युनिट एसक्यूएचा स्टार्ट केलेला. एक मी रिव्ह्यू घेते त्याच्यात काय काय बघितलेलं आपण. फर्स्ट सॉफ्टवेअर टेस्टिंग बघितलेलं की सॉफ्टवेअर टेस्टिंग काय आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग मी एक परत रिव्ह्यू घेते आणि मग पुढे स्टार्ट करते, कारण मागची व्हिडिओ नव्हती झाली. ठीक आहे पुजारी सर, रेकॉर्डिंग चालू केली तरी चालेल. ठीक आहे चालू नेक्स्ट. आहे. अच्छा. Software testing. Software testing is defined as an activity to check whether the actual results match the expected result and ensure that the software system is defect free. म्हणजे काय की आपण सॉफ्टवेअर कशासाठी चेक करतो, सॉफ्टवेअर टेस्टिंग का करतो बेसिकली, तर तुम्ही जे सॉफ्टवेअर बनवलंय किंवा प्रोजेक्ट जो ऍप्लिकेशन बनवते तो एरर फ्री पाहिजे आणि जे मला आउटपुट पाहिजे म्हणजे एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे काय तुमचं जे प्रोड्यूस करणार आउटपुट आहे ते करेक्ट आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग करतो. त्याचे टाइप्स होते युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग, व्हॅलिडेशन टेस्टिंग आणि एक्सेप्टन्स टेस्टिंग. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला म्युटेशन टेस्टिंग. ठीक आहे. आता म्युटेशन टेस्टिंग म्हणजे काय, म्युटेशनचा मिनिंग काय की टू चेंज द थिंग अँड प्रोड्यूस द रिझल्ट. म्हणजे काय की आता समजा एखादा कोड, जसं इव्हन आणि ऑड नंबरचा समजा एक्झाम्पल घेऊया आपण. इव्हन आणि ऑड नंबरचा मी प्रोग्राम करते. जर मी फक्त इव्हन नंबरचा प्रोग्राम करते आणि मी स्टेटमेंट चुकीची केली, म्हणजे जर 2 टाकलं आउटपुट मध्ये, मी 2 जर चेंज केलं, 2 टाकलं, तर तरी पण नंबर तुमचा इव्हन नंबर दाखवते. आणि जर मी 3 जरी एंटर द व्हॅल्यू समजा आपण टाकतोय 3 ला पण तुमचा जर इव्हन नंबरच रिझल्ट येत असेल तर तुमचा प्रोजेक्ट काय इनकरेक्ट आहे किंवा तुमचा जे प्रोग्राम जो आहे तो इनकरेक्ट आहे. म्हणजे तुमची म्युटेशन टेस्टिंग की तुम्ही तुमच्या ऍक्च्युअल कोडिंग मध्ये थोडेसे चेंजेस करता आणि चेक करता की तुमची जे व्हॅल्यू आहे किंवा तुम्ही जे आउटपुट किंवा तुमची जी टेस्ट केसेस जनरेट केल्यात त्या करेक्ट वर्क होत आहेत की नाही, त्याला बोलतात म्युटेशन टेस्टिंग. ठीक आहे. सो mutation testing is a type of a software testing where we mutate or change a certain statement in the source code and check if the test cases are able to find the errors. म्हणजे तुम्ही चेंज करता तुमच्या कोडिंग मध्ये आणि चेक करता की टेस्ट केसेस त्या की करेक्ट एरर दाखवतात की नाही दाखवतात. जर एरर्स दाखवत असतील तर तुमची जी टेस्टिंग आहे ती परफेक्ट आहे. जर एरर दाखवत नसतील तर ती तुमची चुकीची स्टेटमेंट आहे किंवा तुमची टेस्ट केस आहे ती चुकीची आहे. नेक्स्ट स्टेप चॅलेंजेस इन टेस्टिंग. आता टेस्टिंग मध्ये चॅलेंजेस काय असतील. ठीक आहे. फर्स्ट स्टेप कम्प्लीट टेस्टिंग इज इम्पॉसिबल. आपण नेहमी म्हणतो की टेस्टिंग मी किंवा तुम्ही जेव्हा कस्टमर कडून रिक्वायरमेंट घेता तेव्हा कस्टमरला काय अश्युरिटी देता की माझा जो प्रोजेक्ट आहे तो 100% मी कम्प्लीट करून देणार आहे. पण जेव्हा तुम्ही टेस्टिंग मध्ये येता किंवा तुम्ही क्वालिटीचा इश्यू जेव्हा दाखवता तेव्हा तुमची टेस्टिंग जे आहे, जेवढे तुम्ही आता समजा एखादा स्मॉल प्रोजेक्ट आहे त्याचे 100 टेस्ट केसेस मी काय केलं जनरेट केलं, त्या टेस्ट केसेस मला 100 पर्यंत मला पॉसिबल आहे की मी त्या टेस्ट करेन. पण त्या जर 1000 आहेत, 2000 आहेत, 10,000 आहेत, तर त्या प्रत्येक टेस्ट केस पूर्ण मला टेस्टिंग करणं पॉसिबल नाहीये त्यावेळेस. मग हा एक मोठा चॅलेंज आहे की कम्प्लीट टेस्टिंग कधी होत नाही. मी नेहमी सांगते की 100% आपण कधीच प्रोजेक्ट कस्टमरला डिलिव्हर करत नाही. इट इज बिन बी 99%. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 99% तुम्ही प्रोजेक्ट तुमचा कम्प्लीट करता, पण 100% तुम्ही शुअरिटी देत नाही, कारण 1% कुठे ना कुठेतरी राहतो. कारण एवढ्या साऱ्या टेस्ट केसेस मधून सगळ्या टेस्ट केसेस टेस्ट करणं इम्पॉसिबल, म्हणून कम्प्लीट टेस्टिंग इज इम्पॉसिबल. नेक्स्ट सिलेक्टिंग राईट प्रोसेस. आता हा मेन चॅलेंज आहे की तुमची टेस्टिंग परफेक्ट आहे की नाही किंवा तुमचा प्रोजेक्ट कसा चाललाय. ठीक आहे. सिलेक्टिंग राईट प्रोसेस म्हणजे काय की तुम्ही जेव्हा प्लॅनिंग फेज मधून रिक्वायरमेंट मधून जेव्हा कस्टमर कडून जेव्हा रिक्वायरमेंट घेता आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्लॅनिंग फेज मध्ये जाता तर ती प्लॅनिंग फेज पासून तुमची टेस्टिंग चालू होते. ठीक आहे. तर त्या टेस्टिंग चालू होते म्हणजे तुम्ही चेक करता प्रत्येक वेळेला की तुमची प्रोसेस बरोबर आहे की नाही. तीच जर प्रोसेस प्लॅनिंग फेज मध्ये जर आपण आपली प्रोसेस चुकली तर तुमचा त्याचा पूर्ण इम्पॅक्ट कुठे होतो, तुमचा पूर्ण ओव्हरऑल सॉफ्टवेअर होतो. मग ओव्हरऑल सॉफ्टवेअर कसा होतो, समजा एखादी टूल मी यूज करते, थोड्या फेज पर्यंत गेल्यानंतर मला कळालं की ती अप्रोप्रिएट टूल नाहीये पूर्ण प्रोजेक्टसाठी किंवा तिचा बजेट जास्त किंवा काय जास्त. तर तेव्हा जर त्याच्यात जर चेंजेस झाले तर यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द स्टार्टिंग. म्हणजे तुम्हाला जेव्हा रिक्वायरमेंट नंतर जी प्लॅनिंग फेज आहे तिथून पुन्हा तुम्हाला प्रोजेक्ट काय करावा लागतो, पुन्हा स्टार्ट करावा लागतो. म्हणून सिलेक्टिंग दी राईट प्रोसेस, की स्टार्टिंगलाच तुम्हाला प्रोसेस पण एकदम राईट प्रोसेस तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कोणत्या टूल्स यूज करणार आहे ते सिलेक्ट करायचे, कोणते टीम यूज करणार आहे ते तुम्हाला काय करायचे स्टार्टिंगला सिलेक्ट करायचे. नेक्स्ट इज लॅक ऑफ प्रॉपर कम्युनिकेशन. आता लॅक ऑफ प्रॉपर कम्युनिकेशन हा काय चॅलेंज आहे. का चॅलेंज आहे, कारण की प्रत्येक वेळेला मला कस्टमरशी जाऊन भेटायचं नाहीये की किंवा कस्टमरचे प्रत्येक वेळेला मला फीडबॅक नाही घ्यायचे. आता समजा एखादी समजा ऑनलाईन शॉपिंगचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. Amazon आहे.
तर Amazon बनवत असताना समजा एक्झाम्पल की सॉफ्टवेअर बनवत असताना मी माझा समजा कस्टमरकडून रिक्वायरमेंट घेतला की मी शॉपिंगचं चालू आहे, तर मी क्लोथ्समध्ये पण क्रायटेरिया आहेत वुमेन, मेन्स आणि किड्समध्ये. आता किड्सचा जर सेक्शन झाला, तर मला जरुरी नाही प्रत्येक वेळेला मला कस्टमरला प्रत्येक वीकली त्याला रिपोर्ट द्यावा लागेल. त्याला एकदाच काय तर युनिट कंप्लीट झाला, की मग दाखवायचं आणि टेस्टिंग करायचे. जर तुम्ही प्रत्येक वेळेला जर कस्टमरचे फीडबॅक घेत राहिलात, तर प्रत्येक वेळेला त्याच्या रिक्वायरमेंट्स चेंज होतात आणि तुमचा त्याचा इफेक्ट तो तुमच्या बजेटवर आणि काय होतं मग ती करत असताना तुमची प्रोसेस पुन्हा चुकते आणि तुम्हाला परत त्याच्यात काय करावं लागतात ॲडिशनल स्टेप ॲड कराव्या लागतात. म्हणून लॅक ऑफ प्रॉपर सारखं कम्युनिकेशन नाही करायचं. एकदाच काय ते एकदाच किंवा एक वीकली मीटिंग किंवा तुम्ही बोलू शकता मंथली मीटिंग घेऊन कस्टमरचा फीडबॅक घ्यायचा. रोज-रोज त्याला कस्टमरला फोन करून विचारायचं नाहीये, की किंवा त्याला दाखवायचं नाही, की मला हा बरोबर आहे की नाही किंवा तुम्हाला अजून ॲडिशनल फीचर्स पाहिजेत का? नेक्स्ट आहे लॅक ऑफ रिसोर्सेस. आता लॅक ऑफ रिसोर्सेस हा चॅलेंज काय आहे? कारण की रिसोर्सेस जर जास्त असतील, जेवढे जास्त रिसोर्सेस असतील, तेवढे त्याला टॅकल करायला खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून असे मार्केटमध्ये खूप सारे ऑटोमेशन टूल्स किंवा खूप सारे मॅन्युअल टेस्टिंग पण होतात, की जिथे रिसोर्सेस कमी लागतात. एकाच रिसोर्समध्ये किंवा 1-2 रिसोर्सेसमध्ये तुमची टेस्टिंग कंप्लीट होऊन जाते. नेक्स्ट वन इज टेस्ट कव्हरेज. जसं फर्स्ट पॉइंटमध्ये मी सांगितलं, की कंप्लीट टेस्टिंग इज नॉट पॉसिबल. तसंच इथे टेस्ट कव्हरेजमध्ये पण होतं. का? कारण तुम्ही कव्हरेज जेवढे टेस्ट केसेस तुम्ही जनरेट करणार तेवढे टेस्टिंगचं तुमचा प्रॉब्लेम्स वाढत जातील. हे प्रॉब्लेम्स तुमच्यासाठी वाढत जातील, पण तुमचे एरर सॉल्व्ह करण्यासाठी हे मदत होतो. पण जेवढे टेस्ट केसेस तुम्ही जनरेट करणार तेवढ्या टेस्ट केसेस तुम्हाला पॉसिबल आहेत का? की तुम्ही कंप्लीट करू शकता तेवढ्याच टेस्ट केसेस तुम्हाला काय करायचे क्रिएट करायचे. जर टेस्ट केसेस माझ्या 100 झाल्या 2000 आणि मी फक्त 1500 किंवा 1000 मी फक्त टेस्ट केसेस मी जनरेट केल्यात आणि त्या कव्हर केल्यात म्हणजे टेस्ट केलेत. तर बाकीच्या टेस्ट केसेस तुमच्या रिपोर्टमध्ये दिसणार पण तुमच्या त्या कव्हर झालेल्या नसणार. म्हणजे टेस्ट कव्हरेज की तुम्ही कंप्लीट जेवढे तुम्ही देताय टेस्ट केसेस त्या सगळ्या तुम्ही टेस्ट केसेस कव्हर केल्या पाहिजेत किंवा टेस्ट केल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे कॉस्ट अस्पेक्ट ऑफ टेस्टिंग. आता कॉस्ट अस्पेक्ट ऑफ टेस्टिंग जसं फर्स्ट युनिटमध्ये होते, की कॉस्ट कोणते लागतात तुमचे प्रोजेक्टला बनवण्यासाठी तेच आहे सेम. ठीक आहे. फर्स्ट आहे प्रिव्हेन्शन कॉस्ट. आता प्रिव्हेन्शन कॉस्ट म्हणजे काय? आपण बोलतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे पुढे प्रॉब्लेम यायच्या आधी मी जर त्याला सॉल्व्ह पहिलेच केलं किंवा त्याच्यावरती लक्ष आधीच दिलं, तर मला पुढे येणारा कॉस्ट आहे तो वाचू शकतो. आता प्रिव्हेन्शन कॉस्ट कसं होतं, तुमची रिव्ह्यू आणि इन्स्पेक्शन, वॉक थ्रू टेक्निक म्हणजे प्रत्येक प्रोसिजर जसं मी सांगते, की टेस्टिंग लास्टला होत नाही, तर तुमची टेस्टिंग काय होते, पूर्ण स्टार्टिंग पासून पण युनिट टेस्टिंग तुमची रिक्वायरमेंट गॅदर पासून तुमची टेस्टिंग होत असते. म्हणजे तुम्ही रिक्वायरमेंट घेतल्यानंतर त्याला एक फॉलोअप द्या, की रिक्वायरमेंट करेक्ट आहेत की नाही. सेम फॉर दी प्लॅनिंग, की प्लॅनिंगमध्ये तुम्ही प्लॅन केलाय, ते परत एकदा रिव्ह्यू करा, की तुमची प्लॅनिंग, तुमची प्रोसेस करेक्ट आहे की नाही किंवा तुमचा जो फ्लो चाललाय प्रोजेक्टचा तो बरोबर आहे की नाही. सेम फॉर द डिझायनिंग, की तुम्ही जे ऍक्च्युअल डिझाइन आले, ते बरोबर आहे की नाही म्हणजे तुमची बरोबर चाललंय की नाही प्रोसिजर म्हणजे तुमची डिझायनिंगमध्ये त्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही चेक करता. कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही ॲक्चुअल टेस्टिंग करता. म्हणजे तुमचं कंपायलेशन कोड, की तुम्ही जी कोडिंग केली ती करेक्ट आहे की नाही. जर एरर असेल तर यू हॅव टू सॉल्व्ह दॅट एरर्स अँड देन यू हॅव टू डिलिव्हर दॅट प्रोजेक्ट टू दी कस्टमर. ही झाली तुमची प्रिव्हेन्शन कॉस्ट. जर तुम्हाला प्रिव्हेंट म्हणजे तुम्ही जर इन्स्पेक्शन वॉक थ्रू टेक्निक जर आधीच यूज केला बिफोर यू हँड ओव्हर टू दी कस्टमर, तर तुम्हाला कॉस्ट जो लागणार आहे तो कमी लागतो. म्हणजे तुमचा प्रिव्हेन्शन कॉस्ट. नेक्स्ट इज अप्रायझल कॉस्ट. आता अप्रायझल कॉस्ट म्हणजे काय? हा बेसिकली येतो तुमच्या कन्स्ट्रक्शन फेजमध्ये जेव्हा तुम्ही टेस्टिंग करता. म्हणजे जेव्हा तुमचा कन्स्ट्रक्शन फेजमध्ये कसं होतं टेस्टिंगमध्ये, की जेव्हा तुम्ही डिफेक्ट आलाय किंवा तुमचा एरर जनरेट झालाय, तो एरर जनरेट झाल्यापासून तो कधी सॉल्व्ह होतोय, त्या लिमिट जो आहे त्या लिमिटमध्ये जो लागणारा कॉस्ट आहे म्हणजे तुमचा अप्रायझल कॉस्ट. मग तो असेल तुमची कुठली टेस्टिंग परत पुढे त्याला यूज करायची आहे किंवा कसा सॉल्व्ह करायचे हे सगळं त्याच्यात होतं अप्रायझल कॉस्टमध्ये. नेक्स्ट वन इज इंटरनल फेल्युअर कॉस्ट. आता इंटरनल फेल्युअर कॉस्ट म्हणजे काय? टेस्टिंग करत असताना किंवा तुम्ही कन्स्ट्रक्शन टेस्टिंगमध्ये जेव्हा तुमचे एरर्स जनरेट होतात, ते सॉल्व्ह करायला म्हणजे कुठल्या टूल ॲडिशनल लागत असतील किंवा दुसरी मॅन्युअल टेस्टिंग. आता एकदा टेस्टिंग झाल्यानंतर किंवा एकदा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर जर पुन्हा मला टेस्टिंगची किंवा पुन्हा मला सॉल्व्ह करायला लागत असतील एरर्स, तर त्याला एक्स्ट्रा कॉस्ट लागतो. त्याला बोलतात इंटरनल फेल्युअर कॉस्ट. जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन फेजमधून टेस्टिंग जेव्हा करता, त्या टेस्टिंगमध्ये जे एरर्स येतात, ते सॉल्व्ह करायला जो कॉस्ट लागतो, तो म्हणजे तुमचा इंटरनल फेल्युअर कॉस्ट. नेक्स्ट वन इज युअर एक्सटर्नल फेल्युअर कॉस्ट. व्हॉट इज एक्सटर्नल फेल्युअर कॉस्ट? की जो कॉस्ट तुम्ही आता समजा एखादा प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, किंवा एक मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही हँड ओव्हर केलं, जेव्हा तुम्ही टेस्टिंग करत होता तेव्हा तो प्रॉपर होता किंवा बरोबर चालू होता. जेव्हा तुम्ही कस्टमरला हँड ओव्हर करता, तेव्हा जर त्याला जो प्रॉब्लेम आला,
तर यू हॅव टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. तर तेव्हा तुम्हाला ते इथून तुम्हाला डेव्हलपर जो आहे किंवा जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याला तो सॉल्व्ह करावा जायला लागतो त्या कस्टमरकडे. तिथे जो लागणारा कॉस्ट आहे आणि हे कस्टमर हा जो कॉस्ट आहे तो काही कस्टमर देत नाही, तो तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो. जो ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर असेल त्याला सॉल्व्ह करावा लागतो. तो जो सॉल्व्ह करायला लागणारा कॉस्ट आहे त्याला बोलतात एक्सटर्नल फेल्युअर कॉस्ट. हे तुमचे कॉस्ट अस्पेक्ट ऑफ टेस्टिंग, की टेस्टिंग मध्ये कोणते कोणते कॉस्ट लागतात. हे सेम तुमचे कॉस्ट लागतात फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपिंग साठी. नेक्स्ट वन इज फॉर्म्युला कॅल्क्युलेशन. आता हा ऍक्च्युअली कॉस्ट कसा कॅल्क्युलेट केला जातो, ठीक आहे. तर कॉस्ट ऑफ क्वालिटी इज इक्वल टू कॉस्ट ऑफ कंट्रोल प्लस कॉस्ट ऑफ फेलियर. आता कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणजे काय, प्रिव्हेन्शन कॉस्ट प्लस अप्रायझल कॉस्ट. म्हणजे प्रिव्हेन्शन मध्ये लागणारा कंट्रोल कसा होतो कॉस्ट क्वालिटीचा, तर जो प्रिव्हेन्शन कॉस्ट आहे, जो लागणारा कॉस्ट आहे, प्लस जो डिफेक्ट येणारा कॉस्ट आहे, डिफेक्ट आल्यानंतरचा जो सॉल्व्ह करायचा जो कॉस्ट आहे म्हणजे तुमचा कॉस्ट ऑफ कंट्रोल. नेक्स्ट वन इज कॉस्ट ऑफ फेल्युअर ऑफ कंट्रोल. कारण की हे फेलियरच झाले, इंटरनल फेलियर झाला तरी तिथे पण एरर्स आले आणि एक्सटर्नल मध्ये पण एरर्स आलेलेच आहेत. हा जो टोटल कॉस्ट आहे त्याला बोलतात कॉस्ट ऑफ क्वालिटी. त्याच्यावरून तुमची क्वालिटी डिसाईड केली जाते की सॉफ्टवेअरची किती आहे ती. म्हणजे जर तुमचा बजेटमध्ये जर वर खाली होत असेल तर तो पण तुमचा अफेक्ट करतो तुमच्या सॉफ्टवेअर क्वालिटीला. नेक्स्ट वन इज कंटेंट्स ऑफ अ टेस्ट पॉलिसी डॉक्युमेंट्स. आता टेस्ट पॉलिसी म्हणजे काय, तर टेस्ट पॉलिसी म्हणजे काय की तुम्ही टेस्टिंगची जी पॉलिसी करता, टेस्टिंगची पॉलिसी म्हणजे तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट बनवताना किंवा कुठलाही एक सिम्पल स्मॉल प्रोजेक्ट असेल तरी त्याचं तुम्ही मॅन्युअल क्रिएट करता. तर ते मॅन्युअल कशासाठी असतं की तुम्ही जे बनवताय ते कसं कुठल्या लाईन वाईज आहे, कोणती प्रोसेस युज करताय, कोणते टूल्स युज करताय, हे सगळं त्याच्यात काय असतं, लाईन वाईज असतं, ठीक आहे. तर कंटेंट्स ऑफ टेस्ट पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये फर्स्ट आहे डिफायनिंग ऑफ टेस्टिंग, डेफिनेशन ऑफ टेस्टिंग. आता डेफिनेशन काय टेस्टिंगची, की यू हॅव टू सॉल्व्ह दॅट एरर. जे तुम्हाला आलेले एरर्स आहे सॉफ्टवेअर मध्ये ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. पण हे कशासाठी करतो, की मला जे एक्सपेक्टेड आउटपुट पाहिजे ते करेक्ट येते की नाही, त्यासाठी मला काय लागतं, हे टेस्टिंग करावी लागतं. तर डेफिनेशन ऑफ टेस्टिंग म्हणजे की यू हॅव टू सॉल्व्ह दॅट एरर आणि तो प्रोजेक्ट तुम्हाला हँडओव्हर करायचा तुमच्या कस्टमरला. सेकंड वन इज डिस्क्रिप्शन ऑफ टेस्ट प्रोसेस. आता डिस्क्रिप्शन ऑफ टेस्ट प्रोसेस म्हणजे काय, तर एखादी समजा टेस्टिंगची टीम पहिलेच डिसाईड केलेली असते की त्यांना काय, कोण टेस्टिंग टीम मध्ये असणार आहे किंवा टेस्ट मॅनेजर कोण नसणार. तर त्या प्रोसेसमध्ये त्याच्यातले जे टीम मेंबर आहेत त्याला डिस्क्रिप्शन म्हणजे काय, त्यांना माहिती पाहिजे की त्यांना ऍक्च्युअल काय करायचंय, कोणत्या टेस्ट केसेस किंवा कोणत्या बेसिसवर टेस्ट केसेस त्यांच्या जनरेट करायचे आणि त्याच्यानंतर त्याची ती प्रोसेस कशी असणार, म्हणजे तुमचे ऑटोमेशन टूल्स कोणते युज करणार किंवा मॅन्युअल टेस्टिंग करणार असेल तर कुठले मॅन्युअल टेस्टिंग करणार, कोण कुठले टेस्ट केसेस. आता एकच तुमचा टेस्टर नसतो की तो जो एका प्रोजेक्टवर का एक टेस्टर नसतो की जो तुमचा पूर्ण टेस्ट केसेस टेस्ट करतो. तिथे खूप सारे टेस्टर मे बी 10 असतील, 15 असतील, तर त्यांना प्रत्येकाला वेगवेगळं काम असतं की त्यांना कुठल्या टेस्ट केसेस जनरेट करायचे किंवा कुठल्या टेस्ट केसेस त्यांना सॉल्व्ह करायचे. सो डिस्क्रिप्शन ऑफ टेस्ट प्रोसेस म्हणजे काय, प्रत्येक टेस्टरला ते डिस्क्रिप्शन द्यावं लागतं की तुम्ही कोणती प्रोसेस यूज करणार आहे, कोणते टेस्टिंग ऑटोमेशन टूल्स यूज करणार आहे, म्हणजे तुमची टेस्ट प्रोसेस. नेक्स्ट वन इज टेस्ट इव्हॅल्युएशन. आता टेस्ट इव्हॅल्युएशन म्हणजे की जी प्रोसेस बनवली तिला काय करायची, इव्हॅल्युएट करायची किंवा तुम्ही बोलू शकता एक्झिक्यूट करायची आणि सॉल्व्ह करायचे तुमचे एरर्स. जर एरर्स नाही आले तर युअर प्रोजेक्ट इज करेक्ट. इफ एरर आले तर ते तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट वन इज क्वालिटी लेवल टू बी अचीव. आता हा एक मेन पॉइंट आहे तुमच्या सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये. तुम्ही ही टेस्टिंग करता का, किंवा बेसिकली ह्या ज्या प्रोसेस पूर्ण तुमची रिक्वायरमेंट गॅदरिंग पासून तर पूर्ण डिलिव्हर पर्यंत ह्या प्रोसेस तुमच्या कशासाठी आहेत, की तुम्हाला क्वालिटी लेवल अचीव करायचे. म्हणजे माझा जो प्रोजेक्ट आहे तो किती क्वालिटीचा आहे किंवा किती करेक्ट आहे, म्हणजे तुमचे क्वालिटी लेवल टू बी अचीव. तर हे टेस्टरला माहिती असलं पाहिजे की मी का करतोय. जर समजा 10 एरर येत असतील तर त्यांनी लक्ष नाही दिलं किंवा चल हे ह्याचा काही पुढे जाऊन प्रॉब्लेम नाही होणार आणि असंच सोडून दिले, तसं चालणार नाही. कारण ते नेक्स्ट टाइम जेव्हा पुढे जाल तेव्हा कुठे ना कुठे ते अफेक्ट करतात. म्हणून क्वालिटी लेवल काय होते, त्याची कमी होते. म्हणून क्वालिटी लेवल अचीव करण्यासाठी तुम्हाला सगळे जेवढे एरर्स आलेले तेवढे यू हॅव टू सॉल्व्ह दॅट एरर्स. नेक्स्ट वन इज अप्रोचेस टू टेस्ट प्रोसेस इम्प्रुव्हमेंट. आता जे एरर्स आलेत, आता क्वालिटी लेवल मध्ये अचीव करण्यासाठी तुम्ही काय करता, एरर फाइंड आउट करता आणि ते एरर फाइंड आउट जे झालेले एरर्स आहेत ते तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. त्या सॉल्व्ह करायला कोणते अप्रोचेस नवीन यूज करता, म्हणजे तुमचे अप्रोचेस टू प्रोसेस टू इम्प्रुव्हमेंट, म्हणजे तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणते अप्रोचेस यूज करता. नेक्स्ट वन इज एरर अँड टाइप्स ऑफ एरर. आतापर्यंत आपण बघत होतो की एरर्स येतात, डिफेक्ट्स येतात. तर ऍक्च्युअली एरर म्हणजे काय,
ठीक आहे. एरर म्हणजे काय, की तुमचं ह्युमन मेड मिस्टेक येते. आपण कोडिंग करतो, कोड कोण करतं? जरी ते ॲप्लिकेशन असतील तर किंवा सॉफ्टवेअर असतील, त्या सॉफ्टवेअरमध्ये बनवतो कोण सॉफ्टवेअर? तुमचा ह्युमनच बनवतो, ठीक आहे. किंवा कुठलातरी सॉफ्टवेअर इंजिनिअर बनवतो. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर जेव्हा कुठला एखादा ॲप्लिकेशन बनवतो, त्याच्यात एरर्स येणारच. कारण ते मिस्टेक्स असतात. सिलिंग मिस्टेक असू शकतात किंवा तुमचे कॉमा, तुमचे स्टेटमेंट चुकीचे असतील, कुठेतरी क्लास डिफाईन नाही केलं, हे तुमचे काय एरर्स आहेत. तर त्याचे टाइप्स आहेत एरर्स. फर्स्ट आहे प्रोग्रामिंग एरर. आता प्रोग्रामिंग एरर म्हणजे काय हाय होतो तो बेसिकली तुमच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर कडून, म्हणजे तुम्ही जो सॉफ्टवेअर क्रिएट करतो त्याच्याकडून. प्रोग्रामिंग एरर म्हणजे कुठेतरी त्याची कोडिंग चुकले किंवा काय स्पेलिंग मिस्टेक आहे, कॉमा नाहीये, फंक्शन नीट नाही डिफाईन केलेत, म्हणजे तुमचे प्रोग्रामिंग एरर. नेक्स्ट आहे अनक्लिअर रिक्वायरमेंट. आता अनक्लिअर रिक्वायरमेंटला आपण मिसकन्सेप्शन बोलू शकतो, ठीक आहे. अनक्लिअर रिक्वायरमेंट कधी होतात? जेव्हा कस्टमर बरोबर जेव्हा तुमच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची किंवा जो टीम मॅनेजर असेल, त्याची जेव्हा मीटिंग होते, तेव्हाच जर तुमच्या रिक्वायरमेंट जर क्लिअर झाल्या नाही, रिक्वायरमेंट क्लिअर झाले नाही, म्हणजे जर त्याला अर्धे पॉइंट्स कळालेत किंवा अर्धे पॉइंट्स त्यांनी नोट डाउन नाही केले, तर त्या अनक्लिअर रिक्वायरमेंटमुळे काय होतं, तुमच्या अर्ध्या रिक्वायरमेंट्स तशाच राहतात किंवा काहीतरी वेगळंच होतं आणि मग तुमचं सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही हँडओव्हर करता तेव्हा कस्टमर बोलला, की नाही मला ह्या रिक्वायरमेंट नको होत्या, मला ह्या पाहिजे होत्या. म्हणून अनक्लिअर रिक्वायरमेंटमुळे किंवा मिसकन्सेप्शनमुळे तुमच्या सॉफ्टवेअरला पुढे एरर्स येऊ शकतात किंवा प्रोजेक्टमध्ये एरर्स येऊ शकतात. नेक्स्ट वन इज सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटी. आता सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय? हाय क्वालिटी सॉफ्टवेअर जेव्हा असतात. आता सॉफ्टवेअर हे नुसते नॉर्मल सॉफ्टवेअर किंवा होम ॲप्लिकेशन किंवा विंडोज ॲप्लिकेशनचे नसतात. तर सॉफ्टवेअर मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये किंवा आयटी इंडस्ट्रीमध्ये लागणारे सॉफ्टवेअर हाय क्वालिटीचे सॉफ्टवेअर असतात. तर त्या सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटीमध्ये काय होतं, की आपण एखादा प्रोजेक्ट घेतला आणि त्या प्रोजेक्टमध्ये कॉम्प्लेक्सिटी जास्त असेल, तर त्याचा परिणाम होतो, की सॉफ्टवेअर टीमवर जर त्यांना ते सॉल्व्ह होत नसतील एरर्स, तर त्यांना बाहेरून सॉफ्टवेअर टेस्टर मागवावे लागतात आणि मग ते सॉल्व्ह एरर करावे लागतात. नेक्स्ट वन इज चेंजिंग रिक्वायरमेंट. आता हा मेन बेसिकली पॉइंट आहे, की तुमचा एरर का येतात. चेंजिंग रिक्वायरमेंट म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा कस्टमरशी मीटिंग करता, तेव्हा ज्या रिक्वायरमेंट डिसाईड करतात त्याच तुम्हाला फॉलो करायच्या टू दी लास्ट पर्यंत. पण जर समजा कस्टमरला वाटलं मध्ये, की नाही माझे ह्या रिक्वायरमेंट राहिलेत आणि मला पुन्हा करायचं, तर तुम्हाला ते रिक्वायरमेंट जेव्हा ॲडिशनल रिक्वायरमेंट तुमच्या चेंजमध्ये येतात, चेंजिंगमध्ये येतात, तेव्हा तुम्हाला स्टार्ट करावं लागतं पुन्हा पहिल्यापासून फ्रॉम युअर प्लॅनिंग फेजपर्यंत. प्लॅनिंग फेजपासून तुम्हाला पुन्हा स्टार्ट करावं लागतं. म्हणून प्रत्येक वेळेला काय, की तुम्ही जेव्हा रिक्वायरमेंट घेता किंवा प्लॅनिंग करता, तेव्हा तुम्हाला ॲट दी लास्ट की तुम्हाला ते क्लिअरच करायचे, की ह्याच रिक्वायरमेंट आहेत आणि ह्याच्यापेक्षा ॲडिशनल रिक्वायरमेंट नसणार आहेत. जर रिक्वायरमेंट चेंज झाल्या, तर तुमची पूर्ण प्रोसेस चेंज होते. कारण तुमचा डिझायनिंगचा प्लॅन चेंज होतो, तुमचं कन्स्ट्रक्शनची चेंज होतं, तुमचा फ्लो चेंज होतो, तुमचा डेटा फ्लो डायग्राम चेंज होते, हे सगळं चेंज होतं. म्हणून चेंजिंग रिक्वायरमेंटमुळे तुमचा एरर्स जनरेट होतात. नेक्स्ट वन इज टाईम प्रेशर. आता टाईम प्रेशर म्हणजे काय? आता समजा 90 डेजचा माझा प्रोजेक्ट आहे. बेसिकली तुमचे स्मॉल प्रोजेक्ट हे 90 डेजचेच असतात. तर 90 डेजमध्ये समजा एखादा ओव्हर स्मार्ट आहे किंवा त्याची टीम खूप स्मार्ट आहे आणि ते कॉन्फिडन्समध्ये की माझा प्रोजेक्ट होणार आहे. जसं तुमचे टी-वायचे प्रोजेक्ट. तुम्ही लास्ट पर्यंत काय करत नाही, लास्टच्या डेला तुम्ही काय करता, हालचाल चालू करायला लागता 1 वीक पर्यंत जेव्हा तुमचे प्रोजेक्ट मागतात. मग टाईम प्रेशर काय, की समजा जी डेडलाईन दिली, ती डेडलाईनमध्ये मला काय करायचं, मला पहिल्यापासून स्टार्ट करायचं. जर मी स्टार्ट केलं 2 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर, तर माझ्यावर टाईम प्रेशर आहे आणि त्या टाईम प्रेशरमुळे मी सिली मिस्टेक करत राहणार, ह्युमन मेड मिस्टेक म्हणजे तुमचे जे एरर्स आहेत ते जनरेट होत राहणार. म्हणजे तुमच्या टाईम प्रेशरमुळे पण तुमचे एरर्स जनरेट होऊ शकतात. नेक्स्ट वन इज पुअरली डॉक्युमेंटेड कोड. आता पुअरली डॉक्युमेंटेड कोड म्हणजे काय, की यू आर दी सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, जे इंजिनिअर्स आहेत. आता हे फॉर दी इंजिनिअर्ससाठी. तर ते जे डिफाईन करतात किंवा जे तुमचे सॉफ्टवेअर बनवतात, तर ते नॉलेज त्यांना नॉलेज आहे तेवढं. तर त्यांनी ते डॉक्युमेंट म्हणजे सीमध्ये नाही बनवायचे किंवा सी++ लँग्वेजमध्ये त्यांना हायली कोटेड त्यांना प्रोजेक्ट पाहिजे किंवा हायली इम्प्लिमेंटेड कोड त्यांना जनरेट करायला पाहिजे. जर तुमचा स्मॉल किंवा एका लाईनमध्ये कोड जो आहे तो होणार असेल, तुम्ही 4-5 लाईनमध्ये केला, तर मी त्याची लेंथ पण वाढवते आणि कन्फ्युजन पण क्रिएट करते. सो पुअरली डॉक्युमेंटेड कोडमुळे पण तुमचे एरर्स जनरेट होतात. नेक्स्ट वन इज डिफेक्ट. देन डिफेक्ट कॅन बी डिफाईन्ड ॲज द व्हेरियन्स बिटवीन एक्स्पेक्टेड अँड ॲक्चुअल आउटपुट. आता डिफेक्ट म्हणजे काय? आता समजा एखादा प्रोजेक्ट आहे, त्याला जो लागणारा आता एक्स्पेक्टेड काय आहे मला, की माझ्या ह्या रिक्वायरमेंट्स पूर्ण फुलफिल पाहिजेत. जर त्या
मीन्स मला त्याच्यापेक्षा जर आता समजा इव्हन आणि ऑडचा समजा एक्झाम्पल घेऊया. मला एक्सपेक्टेड काय आहे की इव्हन नंबर टाकला इव्हन पाहिजे, ऑड नंबर टाकल्यावर ऑड पाहिजे. पण माझं आउटपुट काय येते, इव्हन नंबर टाकल्यावर पण इव्हन येते, ऑड नंबर टाकल्यावर पण ऑड येते, इव्हनच येते. तर हा डिफेक्ट आहे. मला एक्सपेक्टेड पेक्षा माझं ऍक्च्युअल आउटपुट माझं चेंज आहे. म्हणजे त्याला तुम्ही काय बोलता, डिफेक्ट. डिफेक्ट पण एक लाईक युअर एरर, की डिफेक्ट पण आहे, चेंज आहे. आणि हे डिफेक्ट मध्ये काय येतात, तुमचे एरर इन्क्लूड होतात. ठीक आहे. तर डिफेक्ट कॅन बी डिफाईन ॲज अ 3 टाइप्स. फर्स्ट वन इज रॉंग. रॉंग म्हणजे काय, रिक्वायरमेंट आर इम्प्लिमेंटेड नॉट इन द राईट वे. म्हणजे तुमचे जे रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्ही राईट वेने जर फॉलो नाही केला म्हणजे तुमचं रॉंग. नेक्स्ट वन इज मिसिंग. मिसिंग म्हणजे कस्टमर रिक्वायरमेंट आर नॉट फुलफिल. म्हणजे मी कस्टमरने ज्या रिक्वायरमेंट दिल्यात त्या माझ्या कम्प्लीटच नाही झाल्यात, मी अर्ध्याच रिक्वायरमेंट कम्प्लीट करून दिले, ते तुमचं काय ते मिसिंग रिक्वायरमेंट म्हणून किंवा मिसिंग डिफेक्ट म्हणून ते बोललं जातं. नेक्स्ट वन इज एक्स्ट्रा. एक्स्ट्रा म्हणजे काय, ऍडिशनल रिक्वायरमेंट. आता एक्स्ट्रा ऍडिशनल रिक्वायरमेंट तुम्हाला कधी ऍड करायचं, जेव्हा तुमचा ओव्हरऑल प्रोजेक्ट जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला ऍडिशनल रिक्वायरमेंट ऍड करायचं. त्याच्या आधी तुम्हाला ऍडिशनल रिक्वायरमेंट ऍड नाही करायचं. तुम्हाला फर्स्ट काय करायचं की ज्या रिक्वायरमेंट्स कस्टमरने दिल्यात, यू हॅव टू फुलफिल दॅट रिक्वायरमेंट फर्स्ट, देन यू हॅव टू ऍड दॅट ऍडिशनल रिक्वायरमेंट्स. नेक्स्ट वन इज स्किल्स रिक्वायर्ड बाय द टेस्टर. आता कोणते कोणते स्किल्स पाहिजे टेस्टर मध्ये. फर्स्ट आहे अंडरस्टँडिंग बिझनेस नीड्स. त्याला अंडरस्टँड झालं पाहिजे की माझा प्रोजेक्ट ऍक्च्युअली मी का करतोय आणि त्याला ऍक्च्युअली त्याचे फीचर्स किंवा त्याचे नीड्स काय ते अंडरस्टँड करूनच त्याला काय करायची, टेस्टिंग करायची. नेक्स्ट वन इज गुड कम्युनिकेशन स्किल. त्याची कम्युनिकेशन स्किल चांगली पाहिजे. तर तो व्यवस्थित जर बोलला नसेल, त्याची वोकॅब्युलरी जर नीट नसेल तर त्याची मिसकन्सेप्शन होऊ शकतं. म्हणून त्याला गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे. नेक्स्ट, नोईंग व्हॉट टू प्रायोरिटीज. म्हणजे टेस्टिंग करत असताना जसं मी सांगितलं, उगाच टेस्ट केसेस जनरेट नाही करायचे, 1000-2000 उगाच नाही जनरेट करायचं. ज्या पहिले पॉसिबल आहे किंवा ज्या रिक्वायर्ड तुमच्या टेस्ट केसेस आहेत त्या पहिले काय करायला पाहिजे, त्यांनी प्रायोरिटीज केल्या पाहिजे. त्या टेस्ट केसेस पहिले जनरेट केल्या पाहिजेत आणि त्या टेस्ट केसेस पहिल्या काय केल्या पाहिजेत, एक्झिक्यूट केल्या पाहिजेत. नेक्स्ट वन इज कंटिन्युअस लर्निंग. म्हणजे टेस्टरला, आता समजा टेस्टर आहे, मी टेस्टिंगचा कोर्स केलेला किंवा मी टेस्टिंग करते फ्रॉम दी 5 इयर्स. तर मी शिकलेली समजा मी 5 वर्ष आधी शिकले, तर आता 5 वर्षानंतर पण ऍडिशनल टेस्टिंगचे टूल्स मार्केटमध्ये येतात किंवा ऑटोमेशन टूल्स जनरेट होतात किंवा मॅन्युअल टेस्टिंग मध्ये पण खूप सारे व्हेरिएशन्स येतात. तर त्या टेस्टरनी कंटिन्युअस लर्न झालं पाहिजे. म्हणजे मला एक मागचा कुठला जरी व्हर्जन येतो म्हणून मला पुढचे व्हर्जन्स नाही आले पाहिजेत असं नाही. तर मला कंटिन्युअस लर्निंग मध्ये मी पाहिजे किंवा मग तो टेस्टर असेल तो कंटिन्युअस लर्निंग मध्ये पाहिजे आणि त्यांनी अपडेटेड राहिलं पाहिजे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू त्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट वन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॉडेल्स. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे कोणते कोणते मॉडेल्स आहेत. फर्स्ट, व्ही मॉडेल. व्ही मॉडेल म्हणजे तुमचा व्ही अँड व्ही मॉडेल पण बोलू शकता किंवा व्ही मॉडेल, व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन मॉडेल. ठीक आहे. आता व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय, व्हेरिफिकेशन तुम्ही कधी करता, तुमची पूर्ण सॉफ्टवेअरची प्रोसेस किंवा सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन जेव्हा बिल्ड होतं त्याच्यावर तेव्हा तुमची रिक्वायरमेंट गॅदरिंग पासून ते तुमचं कन्स्ट्रक्शन फेज पर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन असतं की तुम्ही व्हेरीफाय करता तुम्ही जे प्रोजेक्ट बघा, आर वी बिल्डिंग दी राईट प्रोजेक्ट, मी बरोबर बनवते की नाही, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन. व्हॅलिडेशन म्हणजे काय, जो प्रोजेक्ट मी बनवलाय तो करेक्ट आहे की नाही, म्हणजे ऍट दी एंड ऑफ दी युअर प्रोजेक्ट तुम्ही जेव्हा चेक करता म्हणजे तुम्ही टेस्टिंग करता, ते म्हणजे तुमचं काय, व्हॅलिडेशन. आता ह्या प्रोसेस ही त्याची सॉफ्टवेअर व्हॅलिडेशनची. फर्स्ट रिक्वायरमेंट गॅदरिंग. जेव्हा तुम्ही रिक्वायरमेंट गॅदरिंग करता तेव्हा तुमची तिथे होते एक्सेप्टन्स टेस्टिंग. एक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजे काय, तुमची अल्फा आणि बीटा टेस्टिंग, जिथे तुम्ही कस्टमर साइडला व्हाईट बॉक्स आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंग करतात ती. नेक्स्ट वन इज सिस्टम अनालिसिस. सिस्टम अनालिसिस मध्ये टेस्टिंग होते तुमची सिस्टम टेस्टिंग. सिस्टम टेस्टिंग म्हणजे काय, तुमची ओव्हरऑल प्रोजेक्ट जो आहे तो टेस्ट केला जातो, म्हणजे तुमची सिस्टम टेस्टिंग. नेक्स्ट वन इज सॉफ्टवेअर डिझाईन. सॉफ्टवेअर डिझाईन मध्ये होते तुमची इंटिग्रेशन टेस्टिंग. इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय, पहिले स्मॉल मॉड्यूल जे आहेत ते पहिले टेस्ट होतात आणि नंतर ऍज अ होल प्रोजेक्ट म्हणून ते एकदा पुन्हा टेस्ट होतात, म्हणजे तुमची इंटिग्रेशन टेस्टिंग. नेक्स्ट वन इज मॉड्यूल डिझाईन. मॉड्यूल डिझाईनला आपण बोलतो युनिट टेस्टिंग. युनिट टेस्टिंग म्हणजे काय, की तुमचे बाउंड्री व्हॅल्यू, डमी प्रोजेक्ट किंवा तुमचे स्टब ड्रायव्हर्स आहेत ते टेस्ट केले जातात. आणि ते कशामुळे टेस्ट होतात, का टेस्ट होतात, कारण तुम्ही प्रत्येक प्रोजेक्टला तुम्ही स्मॉल युनिट मध्ये किंवा मॉड्यूल मध्ये डिवाइड करता, क्लस्टर मध्ये डिवाइड करता आणि प्रत्येक मॉड्यूलला ऍज अ स्मॉल मॉड्यूल म्हणून तुम्ही त्याला पहिले टेस्ट करता आणि नंतर एकत्र करून इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये पुन्हा त्याला टेस्ट करता. आणि ही तुमची कोडिंगची पूर्ण व्ही मॉडेलची ही तुमची काय प्रोसेस आहे पूर्ण. नेक्स्ट वन इज युअर स्पायरल मॉडेल. आता स्पायरल मॉडेल म्हणजे काय,
की समजा एक्झाम्पल, आता नोटपॅड मी समजा बनवते. मी एखादा प्रोजेक्ट घेतलाय नोटपॅडचा. आता नोटपॅड बनवत असताना किंवा कुठलाही सॉफ्टवेअर इंजिनिअर असू दे किंवा कुठलाही कोणी इंजिनिअर असेल, तर तो बनवताना प्रत्येक कंटेंट एकदाच नाही बनवत किंवा कुठलाही सॉफ्टवेअर बनवताना आपण कुठलाही प्रोजेक्ट बनवताना सगळे कंटेंट मी एकदाच नाही डेव्हलप करत. मी प्रत्येक वेळेला एक स्मॉल पार्ट त्याचा काय करते, एक मॉड्यूल बनवत असते. समजा इमॅजिन करा मी नोटपॅड बनवते, तर नोटपॅडमध्ये काय-काय असतं, फाईलचा ऑप्शन असतो, एडिटचा ऑप्शन असतं, कलर्स खूप सारे ऑप्शन्स असतात, ठीक आहे. तर पहिले मी काय बनवणार फाईल ऑप्शन. फाईल ऑप्शनमध्ये मी काय करणार, पहिली प्रोसेस जी तुम्ही दाखवते ते सर्कल दिसतंय ना गोल, 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 गोल. तर ती प्रोसेस आहे एक, ठीक आहे. फर्स्ट काय करणार मी पहिल्या मॉडेलमध्ये काय करणार, माझे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करणार. एक प्रोसेस पूर्ण सर्कलमध्ये जेव्हा स्पायरल म्हणजे काय जाळ्यासारखं एखाद्या, की प्रत्येक प्रत्येक वेळेला नवीन प्रोसेस, ठीक आहे. आता पहिले मी काय करणार, माझे डिटरमाइन एखाद्या फाईलसाठी मला कोणते ऑब्जेक्टिव्ह आहे ते मी डिटरमाइन करणार. नंतर आयडेंटिफाय करणार आणि रिस्क कुठल्या त्या डिफाईन करणार. नेक्स्ट वन काय त्याला डेव्हलपमेंट करणार आणि टेस्टिंग करणार त्याची. नेक्स्ट काय करणार, प्लॅन टू दी नेक्स्ट इटरेशन. जेव्हा फाईल माझी कंप्लीट होईल, त्याच्यात मी ॲडिशनल माझे फीचर्स टाकले. त्याच्यानंतर मी नेक्स्ट फेजमध्ये मी पुन्हा एडिटचं ऑप्शन मी मग डिफाईन जर त्याच्यात जर मला जे फाईलमध्ये जे ऑपरेशन्स आलेत किंवा फाईलमध्ये जे मला प्रॉब्लेम झालेत, ते मी सॉल्व्ह करणार नेक्स्ट फेजमध्ये, नेक्स्ट इटरेशनमध्ये. हे तुमचं काय स्पायरल मॉडेल. स्पायरल जसं बाकीच्या मॉडेलमध्ये, वॉटरफॉल मॉडेलमध्ये किंवा इंटिग्रेशन मॉडेलमध्ये तुम्ही बॅक ट्रॅकिंग नाही करत. बॅक ट्रॅकिंगमध्ये नाही करत म्हणजे काय? जर रिक्वायरमेंटमध्ये चेंज झालं, तर तुम्हाला ते पहिल्यापासून स्टार्ट करावं लागतं. स्पायरल मॉडेलमध्ये तसं नाही. एखाद्या रिक्वायरमेंटमध्ये चेंज झालं, तर तुम्ही पुढच्या नेक्स्ट इटरेशनमध्ये ते तुमचे प्रॉब्लेम्स जे किंवा ॲडिशनल फीचर्स जे ॲड करायचे असतील, तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुमचं स्पायरल मॉडेल. नेक्स्ट वन इज अजाईल मॉडेल. आता अजाईल मॉडेल म्हणजे काय? सेम लाइक युअर स्पायरल मॉडेल, ठीक आहे. पण इथे काय होतं, की एक प्रोसेस हे जे इटरेशन्स दाखवलेत, की इटरेशन 1, इटरेशन 2, इटरेशन 3 हे काय आहे, की एखाद्या प्रोसेससाठी किंवा एखाद्या मॉडेलचे पूर्ण तुम्ही प्लॅनिंग, डिझाइन, रिक्वायरमेंट गॅदर करणार, प्लॅन करणार, डिझाइन करणार, बिल्ड करणार, टेस्ट करणार. नेक्स्ट मॉड्यूलमध्ये पुन्हा जेव्हा नेक्स्ट मॉडेल तुम्हाला बनवायचं पुन्हा त्याचे काय करणार, प्लॅन करणार. जसं आयटी, सीएस, बीएमएस आपला आयसीएस कॉलेजचे समजा 3 डिपार्टमेंट आहे. तर तुम्ही आयटीसाठी काय करणार, टेस्ट, रिक्वायरमेंट गॅदर करणार, डिझाइन करणार, पूर्ण त्याची प्रोसेस करणार. मग तुम्ही पुढे जाणार फॉर दी बीएमएस. मग तुम्ही पुढे जाणार सीएस साठी. हे असे हे तुमचं काय अजाईल मॉडेल. ठीक है. The meaning of agile is a swift or versatile. Agile process is a model refers to software development approaches based on the iterative development. म्हणजे काय तुमचे प्रत्येक फेज मध्ये इटरेट होते म्हणजे काय होते तुमचे प्रत्येक फेज मध्ये एक मॉडेल तुमचा क्रिएट होतं, नेक्स्ट फेज मध्ये नेक्स्ट मॉडेल क्रिएट होतं. अशी तुमची प्रोसेस होती तुमची अजाईल मॉडेल मध्ये. नेक्स्ट वन इज युअर टेस्ट लेवल. आता टेस्ट लेवल म्हणजे काय तुमचं सेम युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग आणि एक्सेप्टन्स टेस्टिंग. आता युनिट टेस्ट लेवल म्हणजे काय प्रत्येक मॉड्यूलला मी ऍज अ युनिट म्हणून काय करणार टेस्ट करणार ते म्हणजे तुमची युनिट टेस्ट लेवल. सेकंड वन इज इंटिग्रेशन. इंटिग्रेशन टेस्ट लेवल मध्ये काय होणार प्रत्येक सॉफ्टवेअरला एका सॉफ्टवेअरला छोट्या छोट्या मॉड्यूल्स मध्ये डिवाइड करणार, एक युनिट पहिला टेस्ट करणार आणि ऍज अ इंटिग्रेट करणार त्यांना, नंतर त्याची टॉप डाऊन टेस्टिंग पण करणार आणि बॉटम अप टेस्टिंग करणार. टॉप डाऊन टेस्टिंग म्हणजे फ्रॉम स्टार्टिंग मेन मॉड्यूल पासून स्टार्ट करणार ते लास्ट पर्यंत आणि बॉटम अप मध्ये जो लास्ट मॉड्यूल आहे त्याला त्याच्या खालून वरती टेस्ट करणार. नेक्स्ट वन इज सिस्टम टेस्ट लेवल. आता सिस्टम टेस्ट लेवल म्हणजे काय तुमची जी पूर्ण सिस्टीम आहे किंवा पूर्ण सॉफ्टवेअर आहे म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर पण आणि हार्डवेअर पण इथे चेक होतात म्हणजे तुमची सिस्टम टेस्ट लेवल. नेक्स्ट वन इज एक्सेप्टन्स टेस्ट लेवल. आता एक्सेप्टन्स टेस्ट लेवल म्हणजे काय की तुमची अल्फा आणि बीटा टेस्टिंग. अल्फा टेस्टिंग म्हणजे काय जी डेव्हलपर साइडकडे होते ती टेस्टिंग. बीटा टेस्टिंग म्हणजे जी कस्टमर साइडला होते ती तुमची बीटा टेस्टिंग. नेक्स्ट वन इज मेंटेनन्स टेस्टिंग. आता मेंटेनन्स बेसिकली काय की 24/7 365 डेज तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची तुमच्या कस्टमरला. जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवता किंवा प्रोजेक्ट बनवून झाल्यानंतर किंवा ऍप्लिकेशन जनरेट करून झाल्यानंतर तर तुम्ही कोणाला हँड करता तुमच्या कस्टमरला हँड करता. पण कस्टमरला जेव्हा तुम्ही हँड करता तेव्हा तुमचं काम संपत नाही. तुम्हाला त्याला काय करावं लागतं प्रत्येक वेळेला अपडेशन जे असतील ते प्रोव्हाइड करावे लागतात किंवा जर तुमच्या सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम झाला तर त्याला ते सॉल्व्ह करून द्यावे लागतात. म्हणजे काय तुम्हाला ते 24/7 आणि 365 डेज तुम्हाला काय करावे लागतात ते त्याला ती सपोर्ट किंवा तुम्हाला तो सपोर्ट मॅन्युअल सपोर्ट त्या कस्टमरला द्यावा लागतो. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू मेंटेनन्स टेस्टिंग ऑफ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मध्ये मेंटेनन्स हा मेन पॉइंट आहे. जसं मी प्रत्येक वेळेला सांगते जसं तुम्ही एखादी बाईक घेतली किंवा कार घेतली
ठीक आहे. बाईक आणि कार घेतल्यावर त्याला फ्री सर्व्हिसेस पहिले असतात. नंतर तुम्हाला जर काय प्रॉब्लेम आला, तर तुम्ही त्याच शोरूममध्ये जाऊन ते चेंज करून ते शोरूमवाले तेव्हा असं बोलतात, की नाही हा प्रॉब्लेम आता तुमच्याकडून झाला म्हणून तुम्ही करून घ्या. नाही, त्यांना ते करून द्यावं लागतं. जसं तुम्ही एखादा मोबाईल विकत घेतला, तर मोबाईल विकत घेतल्यानंतर त्याला जर सॉफ्टवेअर तुम्ही आधी घेतला तेव्हा तुमचा होता समजा जेली बीन किंवा कुठला तरी होता मार्शमॅलो वगैरे कुठला तरी आहे. जर त्याच्यात जर अपडेशन्स आले, तर तुम्हाला ते मोबाईलवाले किंवा जी कंपनी आहे, तर Samsung आहे, तर Samsungवाले काय करणार तुम्हाला अपडेशन्स देत राहणार. ते अपडेशन तुम्ही काय करता इन्स्टॉल करता आणि तुमचा सॉफ्टवेअरचा कर्नल किंवा जी स्पेस आहे Androidचं जे व्हर्जन आहे, ते तुम्ही वाढवता. म्हणजे तुमची मेंटेनन्स टेस्टिंग की सॉफ्टवेअर डिलिव्हर केल्यानंतर पण तुम्ही तुमचा जो प्रोजेक्ट आहे किंवा तुमचं जो ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये अपडेशन्स आले, काही चेंजेस आले किंवा काही प्रॉब्लेम झाला, तरी ते तुम्हाला सॉल्व्ह करून द्यावे लागतात. म्हणजे तुमची मेंटेनन्स टेस्टिंग. कोणाला काही क्वेशन्स आहेत का? नाही. कोणाला काय सगळ्यांना कळतंय?